त्याच्यामध्ये तुम्ही राजकीय नजरेनं सध्या पाहू नका. राऊत साहेब, महाराष्ट्राच्या चित्ररथाला यावेळेला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजपथावर स्थान नसणार आहे. 15 चित्ररथ निवडले गेलेले, त्याच्यामध्ये गुजरात आणि युपीचे चित्ररथ आहेत, त्यांना समाविष्ट करण्यात आलेले आहे अशी माहिती. मग महाराष्ट्राचा चित्ररथ का नाही असा प्रश्न शिवसेना म्हणून मिरवणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांना विचारायला पाहिजे. शिवसेना आम्ही विचारलेत प्रश्न याआधी, आम्ही एकत्र असताना विचारलेले आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राचा चित्ररथ का डावलला, हे या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि स्वतःला शिवसेना प्रमुख म्हणून घेणारे मोदी शहांच्या कृपेने एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या लोकांनी देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर उभं राहून विचारायला पाहिजे की महाराष्ट्रावरती हा अन्याय का, महाराष्ट्रानं दिल्लीचं काय घोडं मारलं आहे. केजरीवाल यांचासुद्धा चित्ररथ नाकारला गेला दिल्लीचा आणि महाराष्ट्राचा, बरोबर आहे. अजूनही फडणवीस म्हणण्यापेक्षा मोदी आणि शहांचा महाराष्ट्रावरचा राग किंवा आकस संपला नाही का. आता जिंकलात ना, EVMने तुम्हाला विजयी केल्यावरती सुद्धा तुम्ही जर महाराष्ट्रावर अशा प्रकारचा आकस, महाराष्ट्र का कलेच्या क्षेत्रामध्ये काय एवढा कंगाल आहे का. महाराष्ट्र कला क्षेत्रामध्ये सगळ्यात उच्च कोटीला आहे, उच्च स्तरावर आहे. कला, साहित्य, संस्कृती यापूर्वी महाराष्ट्र देशाच्या राजपथावर आमच्या रथानं, चित्ररथानं क्रांती केलेली, अख्ख्या जगाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. आमचे कला संचालनालय आहे, जे स्कूल ऑफ आर्ट आहे, तिकडले आमचे असंख्य प्राध्यापक मंडळी, कलाकार, चित्रकार, शिल्पकार हे प्रचंड मेहनत करून या रथासाठी काम करतात. आणि कोणाच्या तरी मनामध्ये येतं दिल्लीत महाराष्ट्रावर अन्याय करायचा आहे म्हणून रथही आमचा तुम्ही रद्द करता. हां, गुजरातचा आहे ना, उत्तर प्रदेशचा आहे, बिहारचा आहे, महाराष्ट्राचा का नाही. एकनाथ शिंदेंनी विचारावा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन. भुजबळांची नाराजी अजूनही, बोला, आप बोलिए. क्या है पद का जो नाम है उसको लेकर महायुति में जो 3 पार्टी है वो अपने अपने पार्टी के नाम आगे कर रही है, क्योंकि हर एक को देखिए गार्डियन मिनिस्टर जो होते हैं, अभी पहले सरकार नहीं बना, सरकार बना तो जो विभाग है, जो खाते वाटप बोलते हैं, पोर्टफोलियो, उनका डिस्ट्रीब्यूशन 1 महीने तक रुका, अभी कल किया है. अब गार्डियन मिनिस्टर के बारे में खींचतान चल रहा है. उससे क्या होता है, गार्डियन मिनिस्टर अपने अपनी क्या बोलते हैं, हमारे भाषा में मराठी सूबेदारी बोलते हैं, संस्थानिक बोलते हैं, राजा अपने अपने डिस्ट्रिक्ट के. वो आप किसको कहाँ डिप्यूट करना है मलाई खाने के लिए, उसके लिए खिंचातान चल रहे. उससे क्या होगा. हाँ, आखिर तक चलेगा अपने अपने बार्गेन पावर लगा के. अब मुख्यमंत्री फिर एक बार उनको तबीयत खराब हो गया और वापस अपने गांव चले गए, उनकी तबीयत बार बार खराब होती है, मुझे चिंता लगती है. क्या किया फडणवीस साहब ने, उनके ऊपर कौन सी जादू किया है मुझे मालूम नहीं. बार बार कैसे बीमार पड़ते, इतने मजबूत आदमी, तो देखना पड़ेगा. कल्याणमध्ये पुन्हा आता हल्ला केलेला आहे. इलेक्ट्रॉनिक दस्तावेज को लेकर एक नया जो है रूल आया है इलेक्शन कमीशन की ओर से. अगर कॉमन लोकतंत्र की हत्या है. जो रूल बनाया है कि इलेक्शन कमीशन के पास हम जानकारी नहीं मांग सकते. अब हम किसी भी प्रकार की जानकारी चुनाव आयोग से नहीं मांग सकते. ये तानाशाही है भाई, क्यों नहीं मांग सकते. अगर आप ये चाहते हैं कि हम आपसे जानकारी नहीं मांग सकते तो सबसे पहले आप EVM हटा दीजिए और बैलेट पेपर का चुनाव लाइए. हम आप कोई जानकारी नहीं मांगेंगे आपसे. आप ये जो कुछ छुपाना चाहते हैं जनता से, एडवोकेट महमूद प्राचा ने पंजाब हाईकोर्ट से कुछ दस्तावेज मांगने की कोशिश की और हाईकोर्ट ने आदेश दिया. CCTV फुटेज मांगा है, कुछ वीडियो रिकॉर्डिंग मांगा है, 17A के बारे में कुछ जानकारी मांगी है. ये मांगने के बाद चुनाव आयोग हड़बड़ा गया और मोदी और शाह जी के चरणों में जाकर बैठा और फिर 24 घंटे में पूरे नियम बदल दिए कि कोई जानकारी नहीं मांग सकते. ये कौन सी तानाशाही. देश में लोकतंत्र